सर्वांना उद्या होणाऱ्या टी-ई-टीच्या परीक्षेविषयी खूप खूप शुभेच्छा. टी-ई-टी परीक्षा देताना घ्यावयाची काळजी. ॲडमिट कार्ड आणि कागदपत्रे. ॲडमिट कार्डची शक्यतो 2 प्रिंट घेऊन जा. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक मूळ ओळखपत्र बरोबर ठेवा. फोटो आणि सही जुळत आहे का याची खात्री करा. वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचणे. किमान 30 ते 45 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर जा तुम्ही. शेवटी घाई झाली तर ताण वाढतो आणि मेंदू स्थिर राहत नाही. यामुळे तुम्ही परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा. प्रश्नपत्रिका वाचताना एक संपूर्ण पेपर एक 5 मिनिटाच्या मध्ये तुम्ही वाचन करून घ्या, की ज्या प्रश्नामध्ये तुम्ही 100% खात्रीत आहात ते अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करा. निगेटिव्ह मार्किंग नाही, पण तरी काळजी घ्या. टी-ई-टीमध्ये साधारणपणे निगेटिव्ह मार्किंग नसते, पण गेसवर्क सतत करू नका. 2 ऑप्शनमध्ये अडकलात तुम्ही तर तर्कशुद्ध पद्धतीने चुकीचे पर्याय काढून टाका. वेळ व्यवस्थापन. 150 प्रश्न 150 मिनिट असल्यामुळे प्रत्येक प्रश्नासाठी सरासरी 1 मिनिट असतो. त्यामुळे एखाद्या कठीण प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका. मार्क लावा आणि नंतर परत या. शांत मनाने परीक्षा द्या. घाबरलात तर अगदी सोपे प्रश्नही चुकतात. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही शांत मनाने किंवा बुद्धी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. उत्तर भरताना सावधगिरी. OMR उत्तर भरत असताना व्यवस्थित भरा. या ठिकाणी ऑफलाईन असल्यामुळे कॉम्प्युटर स्क्रीनचा प्रश्नच येत नाही, तर एकदा उत्तर भरल्यानंतर बदल करता येत नाही. म्हणून व्यवस्थित गोल होत आहे का हे तुम्ही अगोदर तपासा. बालविकास. CDP-मध्ये संकल्पना स्पष्ट ठेवा, की यामध्ये तर्कानुसारही आपल्याला उत्तर देता येतात. म्हणून या ठिकाणी संकल्पना स्पष्ट ठेवा. आरोग्याची काळजी. सर्वात महत्त्वाची पुरेशी आज झोप घ्या तुम्ही. परीक्षा आधी उशिरापर्यंत अभ्यास करू नका. परीक्षेला जाताना हलका नाश्ता करा आणि जड अन्न टाळा. त्यानंतर आज फक्त तुम्ही मॉक टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा, की मागील वर्षाचे पेपर व सोडवलेली टेस्ट एकदम उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही आज दिवसभरात फक्त या गोष्टीचा प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. ही आजची लोकसत्तामधील बातमी आहे, की टी-ई-टी आता वर्षातून 2 वेळा होणार. त्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्णपणे नियोजन करण्यात आलेले आहे. तर कोणताही गैरप्रकार होणार नाही परीक्षेमध्ये. ही आजची बातमी आहे, की राज्य परीक्षा परिषदेतर्फे आता वर्षातून 2 वेळा शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्याचे नियोजन आहे. पुढील 2 वर्ष प्रत्येकी 2 याप्रमाणे 4 परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच टी-ई-टीसह परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी सध्या येत असलेल्या उपाययोजना व्यतिरिक्त आधार प्रमाणित पद्धती, उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डिजिलॉकरची सुविधाही दिली आहे. तर परीक्षा परिषदेतर्फे रविवारी 23 नोव्हेंबर राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रावर टी-ई-टी परीक्षा घेतली जाणार अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिली. परीक्षेसाठी जवळपास 4,75,000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. तर सर्वांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा.